सर्व भिवंडी शहरातील तमाम जनतेला माहिती आहे की संकेत भोसले हा 11वीत शिकणारा विद्यार्थी याचं क्षुल्लक कारणावरून 14 फेब्रुवारी रोजी अपहरण करण्यात आलं. त्याला 4 ते 5 तास 15 ते 20 लोकांनी अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. त्याच्या शरीराची विटंबना करण्यासाठी त्याला तो पाणी मागत असताना त्याच्या तोंडामध्ये लघवी करण्यात आली. त्याला नशेची ड्रग्ज वगैरे पाजण्यात आले आणि तदनंतर त्याला हलल करून मारलं. आणि आपण अलीकडे त्याला बघितलं असेल की तो 21 तारखेला KM हॉस्पिटलमध्ये त्याचा दुःखदायक असा मृत्यू झालेला आहे. मी भिवंडी शहरातील तमाम आंबेडकरवादी, पुरोगामी व मानवतावादी सर्व जाती धर्मीय जनतेला विनम्र आवाहन करतो की अशा पद्धतीनं छळ करून मारणं याच्यातून त्यांचा असणारा जातीय द्वेष समोर येतोय. विशेष म्हणजे याच्यातील जो ड्रग माफिया आहे, धोत्रे मुख्य आरोपी, याच्यावर असंख्य गुन्हे दाखल आहेत. त्यांनी हत्या करताना अत्यंत कट करून संकेत भोसलेची हत्या केलेला असा आमचा आरोप आहे. याच्यामध्ये जवळजवळ 10 आरोपी आत्ताही फरारी आहेत. विशेष म्हणजे अपहरण करणं आणि मारहाण करण्यात जो कैलास धोत्रेचा मुलगा, जो शिवसेनेचा शिंदे गटाचा विभाग प्रमुख आहे, त्याचा मुलगा देवा याला आरोपी करण्यात आलेला नाही. अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतं की धोत्रेची पत्नी, त्याची बहीण ही देखील संकेतला मारण्यात पुढाकारानं होती. त्याला जाळून टाका असे आरोपींना प्रोत्साहन देत होती. परंतु त्यांना या केसमध्ये आरोपी करण्यात आलेलं नाही. या केसमध्ये पोक्सो ॲक्ट प्रमाणे, त्याचप्रमाणे IT ॲक्ट प्रमाणे देखील वाढीव कलमं लावली पाहिजेत, अशी देखील आमची मागणी आहे. माझी तमाम जनतेला विनम्र असं आव्हान आहे की यापूर्वी देखील विकी ढेपे असेल, शिवा बनसोडे असेल किंवा विकास कांबळे असेल, या 3 दलित तरुणांची यापूर्वी हत्या झालेली आहे. त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही. गुंड टोळ्यांनी राजकीय आशीर्वादानं एक नवीन फंडा आणण्याचं काम सुरू केलेलं आहे. भिवंडी शहरामध्ये राजकीय वरद असताना काही टोळ्या सिंडिकेट होऊ पाहत आहेत आणि एक नवीन पायंडा पाडतायत की दलित तरुणांना वस्त्यांमधून उचलून न्यायचं आणि त्यांना अमानुषपणानं हलल करून मारायचं. माझं असं म्हणणं आहे की पूर्णतः भिवंडी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. भिवंडी शहरामध्ये असेल किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये असेल, अनेक पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी प्रतिबंधक ॲक्ट खाली गुन्हे दाखल होतात, पण बहुतांशी आरोपींना आज देखील अटक करण्यात आलेली नाही. एक प्रकारे शासनच आपल्या बरोबर आहे, त्यामुळं गुन्हेगारांचं धाडस वाढत आहे आणि मनोबल वाढल्यामुळेच अशा पद्धतीचे गुन्हे घडत आहेत. म्हणून या विरोधामध्ये संकेत भोसले सारखी गोष्ट आपल्याही घरात होऊ शकते. एक 16 वर्षाचा अत्यंत निष्पाप तरुण अशा पद्धतीनं मारला जातोय. आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आशीर्वादामुळे अटकही केली जात नाही. ही मला वाटते कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं प्राथमिक लक्षण आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली पाहिजे. जिथे जिथे घटना घडल्या त्या एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे तिथले CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिजेत. आणि विशेष म्हणजे जे ड्रग माफिया धोत्रे आहे, याच्यावर असंख्य गुन्हे दाखल आहेत, त्याला मोक्का अंतर्गत अटक केली पाहिजे. या गुन्ह्यामध्ये मला असं दिसतं की याच्यातले जे फरारी आरोपी आहेत, एकाचं नाव पप्पू, एकाचं नाव अक्कू आहे, हे आरोपी भिवंडी शहरातले नाहीत. हे अत्यंत सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना देखील या हत्येमध्ये बोलून त्यांच्याकडनं हत्या करण्यासाठी मदत घेण्यात आलेली आहे असं प्राथमिक दिसतंय. त्यामुळं कट करून हा अपहरण आणि खून करण्यात आलेला असा आमचा गंभीर आरोप आहे. म्हणून माझी तमाम जनतेला विनंती आहे की आपण आपले गट तट, आपले वैचारिक मतभेद सारे विसरून मानवतेच्या रक्षणासाठी अशी घटना पुन्हा भिवंडीमध्ये घडू नये याच्यासाठी बुधवार 28 फेब्रुवारी
28 फेब्रुवारी 2023 रोजी 24 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वंजारपेटे नाका येथून न्याय मागणी एल्गार मोर्चा सर्व जाती धर्मीय भाषिक जनतेचा आयोजित केलेला आहे. जे जे मानवतेवर प्रेम करतात, ज्यांना ज्यांना माणुसकीवर प्रेम आहे, अशा सर्व लोकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं. हा मोर्चा डीसीपी कार्यालय आणि प्रांत कचेरीवर काढण्यात येईल. यामध्ये मागण्यांचं निवेदन देण्यात येईल. त्याचबरोबर या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर शासन झालं पाहिजे, याच्यासाठी जी काही कायदेशीर लढाई लढायची असेल ती लढाई लढण्यासाठी मी स्वतः आणि माझ्या सोबत असणारे वकील आम्ही सर्वजण सज्ज आहोत. फक्त गरज आहे आवाज उठवण्याची. आजची वेळ गप्प बसण्याची नाही. संकेतचं जे झालं ते आपल्या घरातही होऊ शकतं. ह्या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन ज्या पद्धतीनं विकी ढेपे असेल, शिवा बनसोडे असेल किंवा विकास कांबळे असतील, यांना देखील न्याय मिळाला नाही. नाहक ह्या तरुणांचा बळी गेलेला आहे. आता तरी सर्वांनी जागं झालं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. हे आव्हान करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करत आहे. स्पीड न्यूज भारत.